बच्चू कडू आक्रमक आणि थेट बोलणारा नेता, सरकारच्या चुकांवर बोट ठेवणारा, कुणालाही न घाबरणारा, कुणाचंही न ऐकणारा, बेधडक भाष्य करणारा, शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, अपंगांची गरज असो किंवा ग्रामविकासाचा मुद्दा असो, बच्चू कडू नेहमीच आवाज उठवत आले. पण हेच बच्चू कडू 2024च्या निवडणुकीत जोरदार पराभूत झाले आणि त्यांच्या किंगमेकर होण्याच्या स्वप्नांची धूळधाण झाली. हा पराभव कडूंना सक्रिय राजकारणातून बाजूला नेणारा ठरला आणि मग आता त्यावर बच्चू कडू यांनी उपोषणाच्या रूपानं उतारा शोधला की काय, अशी चर्चा राज्यात रंगली आहे. आता प्रश्न असा आहे की बच्चू कडूंचं हे उपोषण खरंच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी आहे की आपलं हरवलेलं राजकीय वजन परत मिळवण्यासाठी. मागण्या महत्वाच्या आहेतच. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजुरांचे हक्क, दिव्यांगांचं जीवनमान, विधवा महिलांचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं भविष्य, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सगळं महत्वाचंच आहे. पण हेच प्रश्न बच्चू कडू मंत्री असतानाही सोडवू शकले असते. शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, सामाजिक न्याय अशी महत्वाची खाती त्यांच्याकडे होती. तसंच सत्तेसाठी ते थेट गुवाहाटीपर्यंत गेले, शिंदे गटात सामील झाले, महायुतीचा भागही झाले, मंत्रिमंडळात सामीलही झाले. पण तिथं निर्णय घेण्याची किंवा काम करण्याची संधी लाभली असतानाही हे प्रश्न त्यांनी तेव्हा का उचलले नाहीत? आता विरोधात गेल्यावर हे सगळे प्रश्न का आठवलेत? खरोखरच बच्चू कडू यांचं हे उपोषण आणि राजकीय समीकरण यांचा काही संबंध आहे का? टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार राजकुमार सिंग म्हणाले, राजकारणात उपोषण हे पावसासारखं असतं. जसं नदीला प्रवाहित व्हायला पाऊस लागतो, तसंच राजकीय प्रवाहात राहण्यासाठी राजकारण्यांना उपोषण आंदोलनांची गरज भासते. पण प्रश्न असा आहे, सत्ता हातात असताना या प्रश्नांवर काम का केलं नाही? तेव्हा या प्रश्नांची सोडवणूक का झाली नाही? आजही भाजप असो किंवा शिंदे गट बच्चू कडूंच्या या उपोषणाकडे फारसं लक्ष देताना दिसत नाहीत. त्यांची मागणी सरकारकडून दुर्लक्षित होते का, की दोन्ही पक्ष बच्चू कडूंचं महत्व कमी करायचा डाव खेळतात? काँग्रेस, शरद पवार यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा या आंदोलनाला आहे. मग हे उपोषण म्हणजे खरंच जनहितासाठी आहे का, की नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी आहे? एकंदरीत बच्चू कडूंच्या मागण्या महत्वाच्या आहेत हे मान्यच, पण त्यामागे आपलं राजकीय अस्तित्व परत मिळवण्याचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. 2024च्या निवडणुकीनंतर महत्व गमावलेल्या नेत्यांमध्ये बच्चू कडू यांच्या सोबतच राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, महादेव जानकर यांचाही समावेश होतो. त्यामुळे या सर्वांनाच आता सरकार विरोधात लढा द्यावा लागणार आहे. त्याची पहिली सुरुवात बच्चू कडूंनी उपोषणाद्वारे केली. फक्त बच्चू कडू यांनी उपोषण केलं म्हणून महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, तसं क्रेडिट बच्चू कडू यांना मिळू द्यायचं नाही, असं देखील सरकारनं ठरवल्याचं दिसतंय. त्यामुळे बच्चू भाऊंना राजकीय कमबॅक करणं सोपं नाही, पण उपोषणाच्या या मार्गाद्वारे त्यांनी त्यासाठी पहिलं पाऊल तर नक्कीच टाकलं आहे, हे मात्र निश्चित. या सर्वांचा त्यांना कितपत फायदा होईल हे भविष्यात कळेलच. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.